मागच्या अनेक काळापासून आम्ही पारनेर नगरची जागा ही शिवसेनेकरता मागत आहोत. कारण त्याचं कारण असं की नगर दक्षिणचा खासदार फक्त तुकाराम गडाख मागच्या वेळेला होते. त्याच्यानंतर दिलीप गांधी झाले, भाजपचे खासदार झाले, परत सुजय विखे झाले. राष्ट्रवादीचा क्लेम नसताना जर त्यांना खासदारकी देणार असेल तर नगर पारनेरचा आमदार खासदार झाला, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे झाला. शिवसेनेच्या 80-90 हजार मतं त्यांच्या पारड्यात पडलीत. मग त्याची पावती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी थांबावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा देण्यात यावी, ही आमची फार प्रकर्षाने एक मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. उद्या वाटाघाटीत जर शिवसेनेला जागा आली नाही तर याचा परिणाम हा शिवसैनिक अन्याय सहन करत नाही. शिवसैनिक हा प्रचंड असंतोषामध्ये आहे. तो असंतोष उफाळून जर आला तर उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे. बंडखोरी कदाचित होऊ शकेल का काय. आम्ही आज पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाला मानणारे माणसं आहोत, परंतु शिवसैनिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्यानंतर मात्र त्याला कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच देण्यात यावी, ही शिवसैनिकांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने आमची प्रकर्षानं सगळ्यांना नेत्यांना विनंतीपूर्वक मागणी आहे. मागच्या सलग 3 निवडणुकाला विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय विजयराव आवटे साहेब 3 वेळा निवडून आले आणि मागच्या वेळेला निलेश लंके साहेब राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. मग एकदा निवडून आले, हे 3दा निवडून आले. मग ताकद असल्याशिवाय 3 वेळा निवडून येत होता का? मतविभाजनाचा फायदा किंवा आमदार आवटे साहेबांच्या विषयीची थोडीफार नाराजी याचं रूपांतरित मत झालं, परंतु ऑप्शनल केसमध्ये त्यांना खासदार केलं म्हणलं ती जागा शिवसेनेला द्यावं ना. तो मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवावं. खासदारकीची जागा काय राष्ट्रवादीची होती म्हणून त्यांना दिली असं नाहीच ना. आणि शिवाय उद्धव साहेबाला जर मुख्यमंत्री चेहरा म्हणून पण पुढे आणत नाही, ती पण एक असंतोषाची ठिणगी कुठेतरी शिवसैनिकांमध्ये पडायला लागलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.